आज आपण एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत, जो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मित्रांनो, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. योजना कोणती आहे? ही योजना म्हणजे केंद्र पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण उपविभाग. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून देणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादन क्षमता वाढवणे, छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करणे. मध्ये सुमारे 704 कोटी रुपये हा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी खाली 3 प्रवर्गासाठी दिलेला आहे. सर्वसाधारणसाठी काही, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निधी केंद्र व राज्य सरकार या दोन्ही मिळून दिलेला आहे. सुमारे 60% निधी हा केंद्र सरकारने दिला आहे व 40% निधी हा राज्य सरकारने दिला आहे. परवानगी या निधी थोडक्यात सर्वसाधारण प्रवर्ग सर्वाधिक जास्त निधी दिला जातो. अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र एक तरतूद दिलेली असते आणि अनुसूचित जमाती स्वतंत्र तरतूद, त्यांना काही बजेट स्वतंत्र दिलेलं असतं. प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळे बजेट हेड, वेगवेगळे मागणी क्रमांक आणि वेगळ्या योजना घटकांतर्गत निधी देण्यात आला आहे. हा निधी नेमका कशासाठी वापरला जातो? ट्रॅक्टर चालित अवजारे, पॉवर टिलर अवजारे, कापणी यंत्र, पेरणी यंत्र, कस्टमर हायरिंग सेंटर, फार्म मशिनरी बँक, आधुनिक शेती यंत्रसामग्री. अनुदान किती मिळणार? हा शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे की अनुसूचित जाती, जमावती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना जास्त टक्केवारीने अनुदान दिले जाते. इतर शेतकऱ्यांसाठी देखील शासनाचा मार्गदर्शक सूचनेनुसार अनुदान दिले जाते. निधी वितरण कोण करणार आहे? हा निधी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य विभाग पुणे यांच्या मार्फत जिल्हा स्तरावर वितरित केला जाणार आहे. सर्व खर्च PFMS प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने होणार आहे. महत्वाची अटी व सूचना. शासनाचा सर्वात आर्थिक नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. मार्गदर्शक सूचनानुसार अवजारे मंजूर केले आहेत. चुकीचा वापर झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. मासिक व त्रैमासिक अहवाल केंद्र शासनाला पाठवणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांसाठी काय फायदा? मित्रांनो, हा या निर्णयामुळे शेती अधिक आधुनिक होणार आहे. मंजुरीचा खर्च कमी होणार आहे. वेळेची बचत होणार आहे. उत्पादन वाढणार आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया लवकरच जिल्हा परिषद कार्यालय, तालुका कृषी अधिकारी तसेच महाडीबीटी कृषी विभाग पोर्टल व सुरू होण्याची शक्यता आहे. आणि आपले सरकार पोर्टलवर ही योजना सुरू आहे. आपण आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्राला संपर्क साधून याचा फॉर्म भरू शकता. मित्रांनो, हा शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला आधुनिक शेती करायची असेल तर यंत्रसामग्री घ्यायची असेल तर ही योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयासाठी चॅनल सबस्क्राईब करा.